चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड रस्त्यावर कवळाणे फाट्याजवळ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिट तसेच मालेगाव येथील वनपथकाने संयुक्तरित्या कारवाई करत 12 चाकी ट्रकमधून खैराच्या लाकडांची आंतरराज्यीय वाहतुकीचा मोठा डाव मध्यरात्रीच्या सुमारास उधळला असून यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। सुमारे 40 लाख रुपये किमतीचा 20 टन लाकडांचा साठा तसेच अवजड ट्रक असा एकूण 80 लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे। ट्रकच्या दोन्ही चालकांनाही चौकशीसाठी वन विभागाने ताब्यात घेतले आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिटचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कोंबिरे यांचे पथक मध्यरात्री गस्तीवर होते। त्यावेळी कवळाणे फाट्याजवळ एका वजन काट्यालगत संशयास्पद 12 चाकी ट्रक क्रमांक HR 46 F9652 उभा दिसला। पोलिसांनी ट्रकच्या चालकाकडे चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यावरून संशय बळावला। ट्रकमध्ये लाकूड भरलेले असल्याचे सांगितल्यावर पोलीस पथकाने सतर्कता दाखवून वन विभागाला माहिती कळवली। नाशिक पूर्व वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाने यांनी मालेगावचे वन परिमंडळ अधिकारी प्रकाश सोमवंशी, वनरक्षक रमेश बागुल यांच्याशी संपर्क साधून तातडीने घटनास्थळ गाठले। या ठिकाणी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता ना हरकत दाखला हा सुबाबू वृक्षाचा साठा आढळून आला आणि मालवाहतूक खैरासारखे मौल्यवान प्रजातीची केली जात होती असे प्रत्यक्षरित्या दिसले। त्यामुळे तातडीने पोलिसांच्या मदतीने वन पथकाने वाहन ताब्यात घेऊन मालेगाव येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले। पहाटे सहाय्यक वन संरक्षक शेखर तनपुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे यांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता खैराचा मौल्यवान साठा हरियाणामध्ये पोहोचवण्यात येणार होता असे त्यांनी सांगितले। या कारवाई प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक दत्ता कोंबिरे यांचे सर्व सहकारी, सहाय्यक वन संरक्षक मालेगाव येथील शेखर तनपुरे, वनाधिकारी प्रकाश सोमवंशी, रमेश बागुल, डेपो वन संरक्षक रवींद्र गवळी, गोपाळ गवळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली। या घटनेने मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी प्रथमदर्शनी आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय आहे। लाकडांचा साठा नेमका कुठून आणण्यात आला, शिवाय हा साठा कुठे पोहोचवला जाणार होता, या तस्करीच्या साखळीतून अजून कोणी आहेत का याबाबतचा तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड रस्त्यावर कवळाणे फाट्याजवळ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिट तसेच मालेगाव येथील वन पथकाने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। लाखो रुपये किमतीचा माल आज पोलीस आणि वन विभागाने जप्त केल्यामुळे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भांबरे, मालेगाव। धन्यवाद।